ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली शहरातील बावनखोली वासियांचे सर्व धर्म समभाव या जातीय सलोख्याचे दर्शन घडवून हिंगोली वासियांना प्रेरणा दिली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बावनखोली इथे ईद ए मिलादुन नबीची भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती व साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे समिती व तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर समिती यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी एकमेकांना मिठाई पेढे भरवून फुलांचा वर्षावात स्वागत करण्यात आले. तसेच हा उपक्रम इथून पुढे अजरामर ठेवण्याचा संकल्प निर्धारित करण्यात आला. बावनखोली लोकवस्ती ही उभ्या महाराष्ट्राला आदर्श निर्माण करेल असा संकल्प करण्याचा उद्देश साधून ईद ए मिलादुन नबी या कार्यक्रमाला सर्व धर्मीय जातीय लोकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. त्याबद्दल हिंगोली जिल्ह्यात बावनखोली नगर हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांची पुढील कूटनीती राजनीती हाणून पाडली आहे. म्हणून हा उपक्रम जातीय सलोखा व प्रेमाचा असाच अजरामर राहील आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही याचे तंतोतंत पालन करून बावनखोली नगर उभ्या महाराष्ट्रात उदाहरण होईल हा संकल्प निश्चित केला आहे. बावनखोली लोकवस्तीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला बावनखोलीमधील शेख अतिकुर रहमान RPI महासचिव व सामाजिक कार्यकर्ते सत्तारभाई तांबोळी यांच्या संकल्पनेतून उपक्रम बावनखोलीमधील 18 पगड जातीचे आत्मसात केला आणि त्याचा हा पायंडा समोर आला. या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीचे अशोक इंगोले, किशोर इंगोले सर, नितीन प्रल्हाद धाबे, सुकेश रामराव नरवाडे, सुशांत कुलदीपके व समितीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीचे सुशील श्रावण कसबे, लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष विजय रमेश डांगे, शुभम थोरात, सुजान श्रावण कसबे, दीपक वैरागड, शुभम अवचार, राहुल कसबे व तसेच शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष अक्षय वाघमारे, सुभाष शिंगारे, राहुल श्रीनिवास, सचिन वाघमारे, विजय देशमाने व इतर शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रतिसाद देत बावनखोली नगरमधील मुस्लिम बांधव शेख अतिकुर रहमान साहेब, शेख सत्तारभाई तांबोळी, अजीज पठाण, अल्ताफ पठाण, मस्जिद समितीचे कलीमभाई, डॉक्टर आसिफ पठाण, शेख खाजाभाई, सय्यद अदनान मुखीम पठाण, अतिक अलीमुद्दीन काजी, शेख अरबाज, शेख बाबर भाई, शेख अशफाक, शेख चांद, शेख शाहरुख, शेख शफीक व बावनखोली नगरामधील सर्व जाती धर्माचे हजारोच्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची जिल्हाभरात चर्चा होत आहे. या कार्यक्रमानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रीय लोकांना या कार्यक्रमानिमित्त संदेश देण्याचा उद्देश आहे. इथून पुढे आपणही याच प्रकारे जातीय सलोखा जपावा आणि राजकारणाच्या कुटील नीतीला हाणून पाडावे असे आवाहन 18 पगड जाती धर्माचे लोक असलेले बावनखोली लोकवस्तीने केले आहे. वासियांना जश्ने ईद मिलादुन निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. आज बावनखोली येथे आम्ही सर्व जाती धर्माचे इथे रहिवासी असून त्या निमित्ताने एक जातीय सलोखा राखण्यासाठी आज बावनखोली येथे सर्वांच्या वतीने ईद ए मिलादुन नबीच्या सदर जे अध्यक्ष आहे त्यांचा सत्कार इथं होणार आहेत. आणि आज देशामध्ये खूप खुशीचा आणि शांतीचा माहोल आहे. कारण मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे एक शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर होते. जातीय मानवता हे त्यांनी राखण्याचं काम केलेलं आहे. कोणत्याही धर्माला, कोणत्याही जातीला त्रास देणार नाही असे एक सद्भावना त्यांनी शिकवण दिलेली आहे. त्यांचे आज ईद ए मिलादुन नबी हे आम्ही काढत आहोत.
त्या निमित्ताने सर्व देशवासियांना बावनकुळीच्या विषय आणि प्रभागामध्ये बोलताना आपण जाणवलं की या ठिकाणी 50 वर्षापासून आम्ही या प्रभागामध्ये सर्व बंधू भगिनी सर्व समाज मोठे समाज आणि इतर समाजाचे लोक हे एकोप्याने राहतात असाच संदेश आमचे ज्येष्ठ नेते आतिकभाई यांनी या उद्देशानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ही परंपरा गेल्या 50 वर्षाची परंपरा अशीच कायम राहील असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. सर्व मुस्लिम बंधू भगिनींनी आणि बौद्ध समाज आणि इतर समाजाच्या माणसांनी अशाच प्रकारचे सण या ठिकाणी साजरे करावे. समाजातील शांतता व सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी आपण एकोप्याने राहिलं पाहिजे, समतेने वागलं पाहिजे, माणसांना विभागामध्ये ईद-ए मिलादुन्नबीचा जो काही जनता रॅली काढलेला आहे त्या रॅलीचा सत्कार जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ जयंती समिती तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर समिती तिन्ही समितीने एक आदर्श लोकवस्ती म्हणून एक संकल्पना लावा, एक उद्देश निर्माण व्हावा आणि लोकांनी आदर्श घ्यावा असा दिमागदार देखणा सोहळा पार पडला आहे. आज कार्यक्रम आम्ही अजरामर ठेवून इथून पुढे वर्षानुवर्ष हा कार्यक्रम चालू राहील याची शेख आतिकुर रहमान साहेबांना शासनाने देतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. हम